महत्त्वाची घडामोड आहे। महानगरपालिका निवडणुकीसाठीचा आजचा प्रचाराचा सुपर संडे। नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 4 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे। अहिल्यानगरमध्ये आज अजित पवारांची जाहीर सभा पार पडणार आहे। तर ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर आज तोफ धडाडणार आहे। महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईतील ही पहिली सभा आहे। ठाकरेंची सेना, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते सभेला उपस्थित राहणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। स्टेजवर 227 उमेदवारांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, एकतर शिवतीर्थ, त्यातही यावेळेला ठाकरे बंधू, असं आजचं हे सभेचं सगळं स्वरूप आहे। नेमकी तोफ कुणावर धडाडणार आहे ठाकरे बंधूंची? श्रुती, आपण पाहतो की राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रचाराचे अगदी 2 ते 3 दिवस शिल्लक आहेत आणि आज प्रचाराचा सुपर संडे आहे। त्यासाठी शिवतीर्थावरच्या सभेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। ठाकरे बंधूंची मुंबईत होणारी ही पहिली संयुक्त सभा होणार आहे आणि त्या सभेची जोरदार तयारी ही शिवतीर्थावरती करण्यात आलेली आहे। या सभेमधून राज आणि उद्धव नेमकं काय बोलणार आहेत, सत्ताधाऱ्यांवरती कोणते ते कशा पद्धतीने मुद्दे सत्ताधाऱ्यांचे मांडतात किंवा निवडणुकाच्या अनुषंगाने कोणते महत्त्वाचे मुद्दे घेऊन मुंबईतली ही सभा पार पडते, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहतो की महाराष्ट्रभर वेगवेगळ्या शहरांमध्ये जिथे महानगरपालिकांची निवडणूक आहे तिथे सुद्धा उर्वरित सगळ्या नेत्यांच्या, सत्ताधाऱ्यांच्या, त्याचबरोबर विरोधकांच्या सभा पार पडतायत। मात्र शिवतीर्थावरची ही सगळी तयारी आपण पाहतो आहोत। 227 उमेदवार स्टेजवर बसू शकतील एवढी आसन व्यवस्था ही शिवतीर्थावरच्या सभेसाठी करण्यात आलेली आहे आणि राज उद्धव यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुद्धा या सभेला उपस्थित असणार आहेत आणि त्यामुळे मागच्या काही दिवसापासून शाखा टू शाखा भेटी झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव नक्कीच कृष्णा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्ष असणारच आहे सभेकडे। तूर्तास धन्यवाद। मुंबईसाठी महायुतीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे। जाहीरनाम्यात महिला, तरुणांसह पायाभूत सुविधांवर फोकस असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। राज्य सरकारच्या धर्तीवर लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी 5 लाखांच्या बिनव्याजी कर्जाची तरतूद असेल अशी माहितीही समोर येते। नागपूर शहरासाठी आज भाजपचा जाहीरनामा जाहीर होणार आहे। मंत्री बावनकुळे, भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। जाहीरनाम्यासाठी भाजपनं नागरिकांच्या सूचना मागवल्या होत्या। महत्त्वाची घडामोड, एका वेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणीमुळे महानगरपालिकांचे निकाल रखडण्याची शक्यता आहे। पालिका निवडणुकीची मतमोजणी आता एका वेळी एकाच वॉर्डची होणार आहे। दुपारपर्यंत स्पष्ट होणारं निकालाचं चित्र आता उशिरा स्पष्ट होण्याचा अंदाज आहे। तर नेमकं काय होणार आहे? एका वेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणीमुळे निवडणुकीचे निकाल रखडण्याची शक्यता आहे। पालिका निवडणुकीची मतमोजणी एका वेळी एकाच वॉर्डची होणार असल्यामुळे निवडणुकीचे निकाल रखडण्याची शक्यता आहे। त्यामुळे दुपारपर्यंत स्पष्ट होणारं निकालाचं चित्र जाहीर होण्यास मध्यरात्र होण्याचा अंदाज आहे। याबाबत पालिकाही संभ्रमात आहे। नक्की कुठल्या पद्धतीनं मतमोजणी करायची, मार्गदर्शक सूचना द्या असं म्हणत राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र लिहित मागणी करण्यात आली। मुंबईचा राज्यातल्या 29 महापालिकांसाठी 15 तारखेला मतदान पार पडणार आहे आणि 16 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे। या निवडणुकीत मुंबईतील 227 प्रभागांसाठी 23 विभाग निवडणूक कार्यालयात तैनात करण्यात आली आहेत। निवडणुकीच्या मतमोजणीसाठी 23 विभाग कार्यालयांमध्ये सुमारे 28 टेबल लावण्यात आली आहेत। या ठिकाणी एका प्रभागाची मोजणी सुरू झाली तरी सर्व टेबलवर ही मोजणी झाल्यानं अर्ध्या ते 1 तासात निकाल लागण्याची शक्यता आहे।